श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पहिला मराठीमध्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रातील दिव्य आणि अद्भुत लीलाचे वर्णन असलेल्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या आरंभी मी श्री गणपती, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदैवत, जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण व पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज या सर्वांचे स्मरण करून मनपूर्वक नमस्कार करते आणि हा ग्रंथ आपल्या कृपेने पूर्ण व्हावा असा आशीर्वाद मागते. कलीचा प्रताप वाढला. लोक धर्मभ्रष्ट होऊन पापाचरण करू लागले. धर्मबंधने शिथिल झाली. धर्मानुष्ठाने होम हवने कमी होऊ लागली. नास्तिक वेदवचने मानेनासे झाले. अधर्मियांना भय उरले नाही. त्यामुळे कला विद्याचा अस्त होऊ लागला. ऐहिक भोग वासना बळवल्या. त्यामुळे परमार्थ सुटला. आर्यपुत्र वैभवहीन होऊन दुःख भोगू लागले आणि हे सर्व सहन न होऊन भूमी हाय करीत संतापाने सुस्कारे टाकू लागली. कलियुगाच्या अशा या कठीण व खडतर कालखंडात लोक अतिशय भ्रष्ट झाले. स्वधर्माला विसरले. नास्तिकमतवादी उन्मत्तपणे आर्यधर्माबद्दल उघडपणे बोलू लागले. तेव्हा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात श्री क्षेत्र अक्कलकोटास श्री गुरु दत्तात्रेय स्वामी रूपात अवतरले. ते कोण, कोठले, त्यांचे कुळ, गोत्र, वर्ण काय याबद्दल आजपर्यंत कोणाला काहीही माहिती नाही. श्री स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध पावलेल्या या महासिद्धाने अनेक लीला चमत्कार दाखवून आपल्या असंख्य भक्ताचे कोड कौतुक पुरवले. अनेकांना सन्मार्गावर आणले. अनेकांचे कल्याण केले. अनेकांना सुखी केले व अनेकांचा उद्धार केला. त्यांचे महात्म्य सर्वश्रुत आहे. त्यांचा लोकोत्तर चरित्र महिमा मुखाने गावा अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली आहे. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज अनादी अनंत अशा तुमचे चरित्रही आगाध आहे. ते महान चरित्र मी अज्ञानी अल्पमती बालक कसे वर्णन करू. म्हणून तुमचे हे पवित्र कार्य तुम्हीच पूर्ण करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा प्रसन्नचित्त श्री स्वामींनी हा ग्रंथ सिद्धीत जाईल असा आशीर्वाद दिला. श्रोतेजन हो, श्री स्वामीचे चरित्र हे अमृतासारखे गोड व श्रद्धाभक्ती वृद्धिगत करणारे आहे. त्यांच्या चरित्ररूपी महासागरातून काही अनमोल मोती मी या ग्रंथात घेत आहे. त्यांचा प्रेमाने स्वीकार करावा. यातील स्वामीलीला आपल्याला तृप्त करतील म्हणून त्या एकाग्रतेने ऐका. पहिला अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री गुरु दत्तात्रेयांनी नृसिंह स्वरूपात प्रकट होऊन अनेक भक्तांचा उद्धार केला व कर्दळी वनात गुप्त झाले अशी कथा श्री गुरुचरित्र या ग्रंथात आहे. पुढे लोकांच्या कल्याणासाठी श्री गुरूंना पुनश्च प्रकट व्हावे लागले. तेच यतिवर्य श्री स्वामी समर्थ होत. संपूर्ण भारतवर्षात भ्रमण करून त्यांनी अक्कलकोटास निवास केला. एकदा एका भक्ताने श्रीची जन्मपत्रिका तयार केली, पण शक प्रमाण मिळत नाही म्हणून त्यांच्या मनात पत्रिकेविषयी शंका होती. आणि हे साहजिकच आहे, कारण जो स्वयमेव अनादिसिद्ध आहे त्याच्या बाबतीत पत्रिकावाद काय कामाचा. असे सिद्ध पुरुष अवतार घेऊन लोकोद्धारासाठीच येत असतात. एके दिवशी अक्कलकोटात श्री स्वामी राचाप्पा मोदी यांच्या घरी भगवानसह बसले असताना कलकत्त्याच्या कोणी साहेब श्रीच्या दर्शनासाठी आला होता. त्याच्याबरोबर एक पारसी होता. ते येण्यापूर्वी स्वामींनी आपल्या भक्तांना 3 खुर्च्या बाहेर मांडवायला सांगितल्या. ते उभयंता दर्शनास आले तेव्हा श्री स्वामींनी त्यांचा आदरपूर्वक 2 खुर्च्यावर बसवले आणि तिसरीवर आपण स्वतः बैसले. त्यावेळी झालेल्या चर्चेत साहेबांनी श्रींना आपण कुठून आलात असे विचारले असता श्री स्वामींनी उत्तर दिले, आम्ही कर्दळी वनातून आलो. तेथून निघाल्यावर अखंड भारत भ्रमण करून नानाविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत शेवटी अक्कलकोटास येऊन राहिलो. ते ऐकून त्या दोघांनाही संतोष वाटला. श्रीचा निरोप घेऊन ते आनंदाने परतले. अक्कलकोटास येण्यापूर्वी श्रीचा 12 वर्ष मंगळवेढ्यास मुक्काम होता. तेथे ते पिशाच वृत्तीने संचार करीत असत. अरण्यात वास करावा. क्वचित गावात प्रवेश केल्यास उकिरड्यावर बसावे. कोणी काही दिल्यास खावे, अन्यथा निमूट राहावे. अशी वर्तनामुळे लोक त्यांना वेडाबुवा असे म्हणत असत. सोलापुरातील बाबा दिगंबर नावाने एक सत्पुरुष श्रीची अंतर्स्थिती जाणून होते.
ते जेव्हा स्वामीच्या दर्शनास येत तेव्हा महाराज दोन्ही हात कमरेवर ठेवून त्यांना विठ्ठलस्वरूप दर्शन देत असत. श्रोतेजन, श्री स्वामीच्या लीलांनी बहरलेल्या अमृत मधुर अशा अनेक कथा पुढे सांगायच्या आहेत. त्याच्या श्रवणाने आपणास सुख, शांती व समाधान लाभेल. त्याचा प्रेमभावाने भयभयांचे अरिष्ट चुकेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 2 समाप्त.